मंडळीच्या उपस्थितीच्या मानाने
जय जयकाराचा आवाज फारच कमी येतो. म्हणून एकदा काल 2-4 दिवसा अगोदरच साधनराजा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा अवतार दिन आपण सर्वांनी साजरा केलेला आहे. म्हणून सर्वांनी एकदा मोठ्या आवाजामध्ये जयघोष करायचा आहे. साधन राजाचा सर्वज्ञ अनंत ब्रह्मांड नायक जगोद्धारक जगदात्मा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आणि या भूमीमध्ये आपली ही महानुभाव असणारी शिक्षण संस्था आणि या संस्थेमध्ये आयोजित हा अतिशय मंगलमय पवित्र असा हा सोहळा म्हणजे संन्यास दीक्षाविधी सोहळा. या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती असे आहे जसे परमपूजनीय आदरणीय तपस्विनी विहारी निवासी बाईजी, तसेच परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय आम्हा सर्व विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान श्रद्धास्थान महाराष्ट्र अधिकरण गुरुवर्य मामाजी, तसेच या सोहळ्याला उपस्थित आहेत परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय महंत श्री करसगाव निवासी बाबाजी, तसेच परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय हिवरगाव निवासी बाबाजी, तसेच परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय या सोहळ्यासाठी आलेले सर्व संत महंत तपस्विनी माता आणि आपली सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या ठिकाणी सश्रद्ध भावना अर्पण करण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेली सर्व सद्भक्त मंडळी माता भगिनी, आजचा हा सोहळा म्हणजे संन्यास दीक्षा विधी सोहळा. हा सोहळा म्हणजे निर्गुण त्रिगुणतेकडून निर्गुणतेकडे नेणारा, अपवित्रतेकडून पवित्रतेकडे नेणारा, अमंगळाकडून मंगळाकडे नेणारा सोहळा म्हणजे हा संन्यास दीक्षा विधी सोहळा. आणि या सोहळ्याला सर्व संत महंत आहेत आणि या सोहळ्याला सुरुवात करण्याअगोदर एका सशक्त नायकाची गरज असते, एका सशक्त अध्यक्षाची गरज असते. म्हणून मी आयोजकाच्या वतीने तसेच आश्रमाच्या वतीने परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय तपस्विनी बाईजींना मी विनंती करतो, बाईजींनी या सभेचं अध्यक्षपद भूषवावं. आताच माझे बंधू शिवराज दादा यांनी अध्यक्षपदाची निवड केली त्याबद्दल संपूर्ण सभेच्या आणि माझ्या वतीने अनुमोदन. आणि या सभेला परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय सर्व उपमानंदूत गुरुवर्य आचार्य प्रवर मामाजी उपस्थित आहेत, तसेच सर्व संत महंत माता भगिनी उपस्थित आहेत. आणि यानंतर आपण स्वागत सोहळ्याकडे वळूया. म्हणून मी आजच्या या सभेचे अध्यक्ष परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय तपस्विनी बाईजी यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो श्रीमती दीपाताई दरपुडे यांना विनंती आहे आपण बाईजींचं स्वागत करायचं आहे. तसेच परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय या संस्थेचे सर्वेसर्वा संस्थापक संचालक आदरणीय श्रद्धेय गुरुवर्यांचंही अध्यक्षांच्या नंतर गुरुवर्यांचंही स्वागत होणार आहे. त्यासाठी मी विनंती करतो श्री प्रदीप भाऊ दराडे तसेच श्री सुदर्शन भाऊ दराडे यांना विनंती आहे आपणही गुरुवर्यांच्या स्वागतासाठी पुढे यायचं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर बाईजींचं स्वागत किंवा गुरुवर्यांचं स्वागत ही दोनच मंडळी करत नाही, तर आपण सर्वजण त्या स्वागत समारंभामध्ये सहभागी व्हायचं आहे. म्हणून सर्वांनी कायासाठी तुम्ही कायाकार करू नका. सर्वांनी कायाबाजून आपण या स्वागत समारंभामध्ये सहभागी होणार आहोत. यानंतर परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय करसगाव निवासी बाबाजी यांचं स्वागत करण्यासाठी मी सन्माननीय सद्भक्त देवराम भाऊ दराडे यांना विनंती आहे आपण करसगाव निवासी बाबाजी यांचं स्वागत करायचे आहे. तसेच परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय महंत श्री कान्हेराव बाबाजी
पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी सन्माननीय भूपेंद्र दादा बर्के विनंती आहे आपणही हिवरगाव निवासी बाबाजींचं स्वागत करायचं आहे। तसेच आदरणीय श्रद्धेय यशवंतदादाजी भुजणे यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो विजयदादा दरवटे यांनी आदरणीय श्रद्धेय यशवंतदादाजी भुजणे यांचं स्वागत करायचं आहे। तसेच आदरणीय श्रद्धेय आणि यानंतर तपस्वी मातामध्ये स्वागत समारंभ होणार आहे। आदरणीय श्रद्धेय पूजनीय तपस्वी वंदनाताई पंजाबी यांचं स्वागत करतील श्री सिंधुताई बर्के। विनंती आहे आपण बाईंचं स्वागत करायचं आहे। वंदनाताई पंजाबी यांचं स्वागत करतील सिंधुताई बर्के। आणि यानंतर आदरणीय श्रद्धेय चंद्रकला ताईजी यांचंही स्वागत होईल। आदरणीय श्रद्धेय तपस्विनी मंदाताईजी यांचंही स्वागत होईल। आदरणीय तपस्विनी पूजाताई शिरकर आणि आलेल्या सर्व तपस्विनी माता भगिनी संत महंत या सर्वांचं स्वागत आम्ही पुष्पाणी करतोय। पुष्प जर आपल्यापर्यंत पोहोचले नसतील तरीही सर्वांचं शब्दस्मरणाने स्वागत करण्यासाठी विनंती करतो। धर्मकुमारी इशिताताई महाळवा विनंती आहे आपण स्वागत करण्यासाठी आहे। स्वरांनी फुलांनी करू सागरा मिळे जीवनाला इथे धन्यता मिळे जीवनाला इथे धन्यता। स्वरांनी फुलांनी करू सागरा स्वरांनी फुलांनी करू सागरा मिळे जीवनाला इथे धन्यता मिळे जीवनाला इथे धन्यता। जनाचा इथे धुंद मेळा भरे स्मृती व्यापुरी चालल्या सुस्वरे। जनाचा इथे धुंद मेळा भरे स्मृती व्यापुरी चालल्या सुस्वरे। अशा ह्या स्मृतींनी करू प्रार्थना अशा ह्या स्मृतींनी करू प्रार्थना मिळे जीवनाला इथे धन्यता मिळे जीवनाला इथे धन्यता। असे आज सद्भाग्य हे लाभले तुम्ही आज हे छत्र सन्मानले। असे आज सद्भाग्य हे लाभले तुम्ही आज हे छत्र सन्मानले। थांबले सर्व शब्द प्रभु सर्वथा थांबले सर्व शब्द प्रभु सर्वथा मिळे जीवनाला इथे धन्यता मिळे जीवनाला इथे धन्यता। स्वरांनी फुलांनी करू सागरा स्वरांनी फुलांनी करू सागरा मिळे जीवनाला इथे धन्यता मिळे जीवनाला इथे धन्यता मिळे जीवनाला इथे धन्यता। सर्वज्ञ श्री चक्रवर्ती धन्यवाद ताई। आता ज्यांचं आगमन झालं असेल परमपूजनीय आदरणीय महंत श्री कृष्णपाल बाबाजी कपाटे यांचं स्वागत करतील संजय भाऊ बोडके चंद्रकांत बोडके। बाबांचं स्वागत झालं। सर्वांचं आलेल्या सर्व संत महंत तपस्विनी माता भगिनी भाविक भक्त वासनी
आणि आश्रमस्थ सर्व संत महंत तपस्विनी सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत झालेलं आहे. मी तरीही पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या दीक्षार्थी म्हणजे आमच्या सौ रंजनाताई देवराम दराडे. आज त्यांचा आज संन्यास दीक्षा विधी आहे. पहा, क्षणं चित्तं क्षणं वित्तं क्षणं जीवित मानवा यमस्य करुणा नास्ति परिता गता धर्म. क्षणं चित्तं माणसाच्या चित्ताचा काही भरोसा नाही. आता इथं आहे ही वास्तविक मंडळी आलेली आहे सर्व नाशिक आदी परिसरातील. तुमचं सगळ्यांचं चित्त इथं आहे का? आहे का सगळ्यांचं? नाही तर आता जाऊन भटकुनी सगळ्यांचं कोणाची मुलं आली नसतील, स्वराचे घरचे आले नसतील, हो सगळी व्यवस्था झालेली आहे का? म्हणजे क्षणचित्तम क्षणाचा काही भरोसा नाही. क्षणाला फिरत राहत. क्षणचित्तम क्षणं वित्तम वित्ताचाही काही भरोसा नाही. वित्त आज आहे तर उद्या राहणार नाही. आज एखादा माणूस खूप श्रीमंत असतो, त्याची कधी संपत्ती जाईल कधी काय होईल सांगता येत नाही. क्षणचित्तम क्षणं वित्तम क्षणं जीवित मानवा. आपलं जीवनही तसंच आहे. क्षणाचा भरोसा नाही. म्हणताना पाण्याच्या वरचा बुडबुडा म्हणजे माणसाचं जीवन आहे. तो बुडबुडा कधी फुटेल आणि माणसाचं जीवन कधी संपत कळत नाही आपल्याला. तसंच हे माणसाचं जीवन आहे. म्हणून क्षणं चित्तं क्षणं वित्तं क्षणं जीवित मानवा यमस्य करुणा नास्ति. यमाला करुणा येणार नाही. तुमची वेळ संपला, तुमचा काळ संपला, यमाला करुणा येणार नाही. म्हणून त्या सुभाषितकाराने सांगितले परिता गता धर्म. धर्म कार्याची 23 करावे. आमचे भाष्यकार म्हणतात धर्म कार्याची 23 करावे. जेव्हा आपल्याला वाटतं त्यावेळेस करावं. असंच आज आमच्या ताईंनी आपल्या जीवनाचा काळ आणि वेळ ठरवला. त्यांचं दैवभाग्य इतकं उत्तम आहे. त्यांनी ठरवलं आणि त्यांचा दीक्षांतीही ठरला. आमच्या मार्गामध्ये आम्ही अनुभव घेतला की बरेच दिवस थांबावं लागतं, मग संन्यास दीक्षा विधी होतो. या माऊलीचं काहीतरी दैव भाग्य चांगलं आहे म्हणून यांना गुरुवर्याकडून अनुमती मिळाली आणि यांचा संन्यास दीक्षा विधीही ठरला. अशा या माऊलीचा संन्यास दीक्षा विधी संपन्न होतोय. त्यासाठी आपण सर्वजण आला आहात. हा सोहळा कोण्या प्रकारे कसा आणि याच्या पाठीमागची काय पार्श्वभूमी आहे असे विचार व्यक्त करतील, जे प्रास्ताविकाच्या रूपात वास्तविक सांगतील अशी मी विनंती करतो. परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय महंत श्री करंजगाव निवासी बाबाजी विनंती आहे आपण आपले प्रास्ताविक पर विचार व्यक्त करावे. जो वेद तर्क चतुरागम योग शास्त्रा षडदर्शना विवचितान कळे परात्मा. तो केविनी मतिल वाचुक विवेक अंशे वर्णीन सर्व विषया फळ कर्म सत्तू. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. शिक्षण माणूस घडविणारे शिक्षण देणारी संस्था. ज्या संस्थेमध्ये मनुष्याचा सर्वांगीण विकास होतो. जेथे मनुष्याचा सर्वांगीण विकास होतो आणि जो मोक्ष आहे त्याचा आपला पुढचा मार्ग मोकळा होतो. अशा संस्थेमध्ये अशा संस्थेचे संचलन करत असलेले मामा जवळपास 55 ते 60 वर्षापासून माणूस घडविणारे शिक्षण देणारे मामा, जे प्रमाण पुरुष आहे, संपूर्ण महानुभाव पंथ ज्यांना प्रमाण पुरुष मानतो. इतकंच काय, छोटंसं उदाहरण मी एक आपल्या आजकाल 25-30 वर्षापासून आपल्या पंथामध्ये एक नवीन रूढी निर्माण झालेली आहे. उत्तरेकडे पाय करून दंडून घालायचे नाही, झोपायचे नाही. मी त्यांना वामुरीचं उदाहरण देतो. वामुरीच्या मंदिरामध्ये या भिंतीला उभे असलेले, आरतीला उभे असलेले भिक्षुक आरती झाल्यानंतर कुणीकडे पाय करतात? इकडेच करतात ना.
आता जसं तुम्ही वापरत नाही त्यांना असं म्हणतो त्यांच्या डोक्यात फरक पडला का तुम्हाला असं तुम्ही सांगितलं ही गोष्ट डोक्यातून काढून टाका की उत्तरेकडे पाय करून झोपायचं नाही उत्तरेकडे पाय करून घालायचं नाही ही गोष्ट डोक्यातून काढून टाका ही छोटंसं उदाहरण. तर प्रमाण पोलीस आहेत ना आणि अशा ठिकाणी हा योग घडून आला ती माऊली विचारे उशीर झाला इतका उशीर होऊ दिला नाही. 8 दिवसापूर्वी घरी गेलो म्हणजे बाबा माझा 14 सप्टेंबरला मी 56 वर्षाची पूर्ण होत आहे आणि त्याच्या आत मला अनुसरण घडलं पाहिजे. म्हणजे 8 दिवसाच्या आत कोणत्याही परिस्थितीमध्ये अनुसरण घ्यायचं कार्यक्रम झालाच पाहिजे असं काही घ्यायचं म्हणजे घ्यायचं कोचित घेतलं तरी चालेल लोकात घेतलं तरी चालेल घ्यायचं. नंतर मामांनी पदार्थ घेतलं मामांनी स्वीकृती दिली ही महत्वाची गोष्ट आहे. त्यासाठी मी 2093 मध्ये करंजगावला आलो म्हणजे नाशिकला संतकबीर जयंती होती तेथे जाधव आई आणि जाधव बाबा दोघेजण भेटले. ते म्हणजे बाबा आमच्या घरी या मग मी करंजगावला गेलो पहिलं पाऊल मी करंजगावात ठेवलं आणि त्यांचे दादाबाईंचे मानलेले भाऊ आडवे पूर्वी शाळेला आहे आडवे साहेब ते मला घेऊन या मामाच्या घरी गेली. माझी भाची आहे त्याचा तिथं थोडंसं निरूपण केलं ती उपदेश घ्यायला तयार झाली. मी दीक्षा घेतल्यानंतर 12 वर्षात मुलांनी उपदेश दिलेला नव्हता आणि हा पहिला उपदेश तिच्या निमित्ताने करतात. आणि त्यानंतर दादाबाई पण उपदेश घेतला दादा कुटुंब पूर्ण वसंतराव दादा वगैरे सर्व झाले. यांच्या डायरेक्ट परिवारात जी मुली महानोपंथी नव्हतं भले त्या गावामध्ये महानोपंथ होता परंतु यांच्या परिवारात कोणी महानोपंथी नव्हतं. नंतर इच्छा योगाने सर्व परिवार उद्देश झाला पती उद्देश झाले मुलं उद्देश झाले. तेव्हा परिस्थिती कठीण होती. त्यांचे जे भाऊ आहेत सांजी भाऊ सोमनाथ चंद्रकांत यांनी सिंधुबाई बहीण आई वडील उद्देश होते यांनी तिला नोकरी पण लावून दिली परंतु अभ्यास होत नाही अभ्यासाला वेळ मिळत म्हणून ती बालवाडीची नोकरी पण सोडून दिली. आणि नंतर जेव्हा ते नाशिकला स्थायिक झाले काही दिवसानंतर मुलं मोठे झाले आणि नाशिकला स्थायिक झाल्यानंतर हे जे मंडळी जे मोरवाडी शेडको नाशिक हे सगळ्या मंडळाच्या सहवासात आले आणि मग धर्माला दृढता येत झाली. हे मंडळ या मंडळामुळे कुणाच्याही घरी साधवाने आपल्या घरी येऊन घेऊन यायचं किंवा या मंडळामध्ये अनेक म्हणजे त्या परिसरामध्ये मोरवाडी आणि शेडको वगैरे भरपूर साधू येत राहतात आणि त्या सर्वांच्या सहवासामध्ये आणि सर्वात महत्वाची शास्त्राची दृढता कशी झाली असेल तर रोज नित्यनेमाने मामांचा घो आणि मामांची पोथी रोज ऐकत शास्त्र दृढता म्हणता येत नाही आपल्या भाषेत परंतु एक थोडंफार शास्त्राची माहिती झाली ती एवढ्या एका गोष्टीमुळे. बाकी आमच्यासारखे कोणी येतील थोडंफार सांगून जाते परंतु हा जो नियम होता सकाळचा संध्याकाळचा भोग आणि पोथीचा तो त्यामुळे आतून कळवळ होती 2 वर्षापूर्वीच मला अनुसरण याचा देव मला कोणत्याही परिस्थितीत अनुसरण घ्यायचं परंतु बाकीचे नातेवाईक म्हणायचे आताही म्हणतात 2 मुलं आहेत विवाह योग्य झालेले आहे त्यांचं लग्न आता घरी कोण आहे देवराव कधी आणि सुदर्शन 3च माणसं हे लेडीज कोणी नाही त्यांना भाग्य कोणी खाऊ घालायचं नातेवाईक म्हणायचं गेल्यानंतर दोघांचं लग्न होऊ दे तरी म्हणजे हिराचं जर चरित्र आठवलं तिने सांगितलं तुम्ही यांचे लग्न लावा आणि नंतर या मी चालते तुम्ही यांचे लग्न करत बसा मग त्याचं लग्न त्यांचे दोघांचे लग्न झाले तर ते पण येतील परंतु असा हा योग आला आणि अशी धर्मदृढता झाली. या कार्यक्रमाला विशेषत्वाने अध्यक्षपद लावलेल्या पूजनीय अहिल्यानगरबाईजी आणि विशेषत्वाने त्यांच्या परिवारात संबंधाने आले असे महंत श्री कान्हेराज बाबाजी शेवटीकर महंत श्री कृष्णनाथ बाबाजी कपाटे
जवळच यांच्या परिसरात राहत असलेले केशवराज दादा त्यांचं नेहमी त्यांना मार्गदर्शन लाभत असतं। आजूबाजूला हे कृष्णदास बाबा यांचे मार्गदर्शन आणि समाजात असल्यामुळे लहानपणापासून कालिदास बाबांचे मार्गदर्शन नेहमी लाभत असतं। वंदनाताई सुद्धा आहे, त्यांचं मार्गदर्शन लाभत असतं। तसेच आलेले सर्व परिवार, मार्गातील सर्व माझे गुरुबंधू, सर्व मार्गातील माझा गुरु भगिनी, हा जो अनुसरण निधी होत आहे, असा हा या माऊलीचा प्रवास आहे, त्याचं अनुसरण सिद्धीला जावं अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो। बाकी अनुसरण काय असतं, पुढील जे वक्ते आहेत किंवा ते आपल्या सर्वांना निरूपण करते। मी निरूपण काही करणार नाही, आपल्यासमोर आज्ञा घेतो। दंडवत प्रणाम। धन्यवाद बाबाजी। वास्तविक बाबांनी सांगितलं आणि यानंतर जो मुख्य कार्यक्रम आहे तो म्हणजे संन्यास दीक्षाविधी। संन्यास दीक्षाविधी सौ रंजनाताई देवराव दराडे हे या आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य महाजी यांना निमित्त करून आदरणीय श्रद्धेय महंत श्री करंजगाव निवासी बाबाजी यांच्या हस्ते आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय या संस्थेचे सर्व गुरुवर्य यांना निमित्त करून संन्यास धर्मामध्ये पदार्पण करणार आहे आणि त्यांचा संन्यास दीक्षाविधी होत असताना दीक्षा मंत्र म्हणण्यासाठी मी विनंती करतो। सर्वज्ञ श्री समवेत आदरणीय श्रद्धेय तपस्विनी माईजी तसेच करंजगाव निवासी बाबाजी यांच्या हस्ते आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य मामाजी यांना निमित्त करून सौ रंजनाताई देवराव दराडे यांचा संन्यास दीक्षाविधी संपन्न झालेला आहे। दीक्षा मंत्र म्हणण्यासाठी मी विनंती करतो धर्मकुमारी ईश्वरीताई महाराज। दादा 2 मिनिटं। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सोचमी दीन कुकर्मी अधर्मी वासना बसी, चुकले या प्रवाशाला रक्षिबा शरणागता। तुझ्याची मार्गी चालावे, तुझेची चिंतन व्हावे। संन्यास साधण्यासाठी रक्षिबा शरणागता। तव आज्ञा मोडून झाले, ननुसरण सर्वदा। पदरी घेतो आता रक्षिबा शरणागता। सोडूनी भव संसार, तुझ पायी सावलो। स्फूर्ती बळ देऊनी रक्षिबा शरणागता। गतात जन्मांतरी अर्जिते पाप पर्वत। संसारी ओखटे केले रक्षिबा शरणागता। सर्वेशा करुणावंता पतितोद्धारक प्रभु। परधर्मी स्थिर होण्या रक्षिबा शरणागता। हे देह जिजावे धर्मी, चंचल चित्त आवरी। चिंतनी चिंतन भावे रक्षिबा शरणागता। अनित्य पाप मूळ हा संसार दुःख रूपची।
रक्षिमा शरणागता दीक्षेचे व्रत घेऊनी भावे सुत्रानुसारणी असंग भाव संन्यासा रक्षिमा शरणागता परधर्माचे संकेता प्राणाहुनी जपे नाही गुरु आज्ञा प्रतिपाळिना रक्षिमा शरणागता रक्षिमा शरणागता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी धन्यवाद। स्वच्छमी अधर्मी वासना असे चुकलेल्या प्रवाशाला रक्षिभाषण आजपर्यंत त्यांचा प्रवास सुरू होता। आता त्या बरोबर योग्य प्रवासाला लागले आहे आणि त्यांचा योग्य प्रवास सुखकर व्हावा हीच आपल्या सर्वांना त्यांच्या या अनुसरणाच्या निमित्ताने प्रार्थना आहे। महिलांचा संन्यास हे आमच्या इतिहासात पूर्वीपासूनच इतिहास जर स्वर्ण पानाने जर कोणी लिहिला असेल तर त्याच्यामध्ये अग्रगण्य असतील त्या महिला ज्या आमच्या माता हिरायच्या आहेत त्यांनी कशाचा विचार न करता दृढतेने धर्मजोपासना ती हिरायचा माता। त्यानंतर लागतो नंबर आमच्या लोखाईचा बाबुळगावकर या माऊलीने तर असा कार्य केलं जिने आपल्या पतीचं लग्न लावून देऊन संन्यास घेतला। असा इतिहासात दुसरी कोणती पुढे इतिहासात पाहायला गेले तर अशी घटना एकमेव महानुभाव पंथाच्या इतिहासात अशी घटना सापडते। बाकी कुठंच अशी घटना सापडत नाही की जे एका महिलेने आपल्या पतीचं लग्न लावून देऊन संन्यास घेतला। म्हणून ज्या अशा महिला आहेत ज्या संन्यास घेत आहेत अशीच सद्बुद्धी आपल्या सर्वांना देवाई यावी अशी मी देवाला प्रार्थना करतो। आणि यानंतर आपले विचार व्यक्त करतील आदरणीय श्रद्धेय ममस्नेही पूजनीय श्री संतपुरी दादाजी पंजाबी विनंती आहे आपले विचार व्यक्त करण्यासाठी यायचं।
वाघोरी या आश्रमाचे संस्थेचे संस्थापक संचालक अमर विद्या गुरुवर्य विद्वद्रत्न ज्ञानमार्तंड सर्व उपमा अलंकृत महाराष्ट्रात अधिकरण साहित्याचार्य गुरुवर्य श्री मामाजी तसेच करंजगाव येथून आलेले परमपूज्य परम आदरणीय महंत श्री करंजगाव निवासी बाबाजी, त्यानंतर हिवरगाव आश्रमातून आलेले परमपूज्य परम आदरणीय महंत श्री कानिदास बाबाजी, त्यानंतर नांदूर वंदेश्वर येथून आलेले परमपूज्य परम आदरणीय महंत श्री कृष्णवास बाबा कपाटे, त्यानंतर माझ्या डोळे त्यामध्ये केपाळपूर येथून आलेल्या परमपूज्य परम आदरणीय तपस्विनी वंदनात्या अंजली, तसेच करंजगाव येथून आलेल्या परमपूज्य परम आदरणीय तपस्विनी मंदात्मा ईश्वर, तसंच सापळगाव येथून आलेल्या तपस्विनी पूजाताई गिरकर आणि माझी अपवित्र आणि पवित्र करून घ्यावी असे सर्वच संत महंत तपस्विनी मायमावल्या आणि बालगोपाल. साखळी समाजाच्या एक भगवंतांच्या शिष्या होत्या, त्या वासनिक होत्या आणि आपल्या शिष्याला भेटण्याला जाण्यासाठी भक्तवास निंबा या गावातून निघतात आणि जेव्हा साखळीला भेटतात त्यावेळेस साखळीला बंगईवर म्हणजे ध्वजावर बसून आपल्या नातवंडांना खेळवत असते आणि मग भटुवास गेल्यानंतर भटुवासांचा भेटकाळ होतो आणि भेटकाळ झाल्यानंतर त्यांचं बांधकाम होतं आणि मग भटुवास म्हणतात साखळी आता तू विरणाला का जात नाही, म्हणजे एक तू बंगईवर बसून नातवंडांना खेळवते त्यापेक्षा तू एकांतामध्ये जाऊन देव का आठवत नाही. तर साखळीचा म्हणते भटो मला नातवंडाला मी जसं खेळवते तसंच मला देव आठवतो. भटुवास म्हणतात असं तुम्हाला नातवंडाला खेळवताना देव आठवतो आणि भटुवासला एक स्मित हास्य करतात आणि शांत बसतात आणि मग काय होतं परत भटुवास त्यांना म्हणतात की साखळी अगर असं नातवंडांना खेळवताना देव आठवतो का, ते नातवंड उड्या मारतात बागडतात खेळतात तर तुला सुख होतं हसू होतं त्याच्यात तू सुख मानते आणि सतत देव आठवतो का, नाही आठवत. अगर हे नातवंड आहे हे तुला सुख देणार नाही, तू ज्याला सुख म्हणते ना ते तुझं सुख नाही. आणि मग भटुवास काय म्हणतात अगर साखळी कवनाचा बोलो आणि कवनाची स्थिती तू आपली चिंतेवर सापू पाहिजे, म्हणजे कोणाचा बोलो आणि कोणाची स्थिती म्हणजे एक दोन त्यांचे नातवंड असतात हे तुला या संसाराचे भविष्याला तरुण येणार नाही. हे तुला जे तू म्हणतो नाही मला सुख देते हे तुला सुख देणार नाही, तर हे तुला या संसारातील चक्रामध्ये या बंधनामध्ये तुला टाकतील आणि तू हे सोडून दे. हे गमतीचे बंधन आहे तू तोड आणि एकांतात जाऊन विष्णूला जाऊन झाडाखाली म्हणजे परमार्थ नावाचं जे झाड आहे त्या झाडाखाली जाऊन त्या ठिकाणी तू संन्यास दे, त्या ठिकाणी स्मरण कर, त्या ठिकाणी देव आठव, त्यामध्ये परमार्थाची सेवा कर, संतांची सेवा कर आणि आपला उद्धार करून घे. मग असं का म्हणतात भटुवास की आता तू स्वतःचं हित बघ, स्वतःचं हित कशात आहे हे साखळीला भटुवास आपले गुरुजी हे समजून सांगतात. कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात की हा जो संसार आहे ना हा दुःखरूपी आहे, या संसारामध्ये ही पापाला कारण आहे आणि हा संसार प्रपंच अनित्य आहे आणि असा हा जो संसार प्रपंच अनित्य आहे आणि त्याला आपण नित्य मानून बसलो तर हा खरोखर आपल्याला सुख देणार आहे का. आणि याच्यामध्ये जर हे जर नसतं हे प्रपंचाचं दुःखाच्या उलट असतं म्हणजे संसाराचा सुख स्वर्गासारखा सुखाचा झाला असता दुसरं कुठलंही साधन आपल्याला आचरण्याची गरज नव्हती. परंतु हा संसार प्रपंच मूळ जसं एक काटेरी झाड असते त्या काटेरी झाडाला कुठेही हात लावला आपल्याला काटेरी बसतात म्हणजे ते काय देतात आपल्याला, ते आपल्याला दुःख देतात. परंतु त्या दुःखीची हा जीव काय करतो सुख मानतो आणि या
मृत्यूच्या जन्माच्या चक्रामध्ये असा धडपडतो. कारण प्रपंच करीत असताना आपल्याकडून पाप आणि पुण्य हे दोन असे कर्म घडत असतात. आणि म्हणजे त्याला दैवराटमध्ये संतान असंत असे कर्म म्हणतात. आणि या प्रपंचामध्ये पाप जास्त होतं आणि पुण्य कमी होतं. मग पुण्याचं साधन हे स्वर्ग आणि पापाचं साधन हे नरक. हे तर सर्वसामान्य लोकांना सुद्धा माहिती आहे. ते सुद्धा म्हणतात बाबा आम्ही खूप क्षेत्रामध्ये पाप करतो, आम्ही कर्मराटीमध्ये खूप पाप करतो. मग त्या पापाचं फळ काय आहे तर म्हणजे नरक. आणि कोणी म्हणतात नरक कुठे पाहिले तर नरक त्या योनीमध्ये जाऊन आपण भोगून आलेलो आहे, परंतु त्याची आपल्याला जाणीव नाही. ती जाणीव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्या तत्वातून आपल्या निरूपणातून जीवनाला करून दिलेली आहे. त्यासाठी अवतार घेतला. अवतार घेऊन सुद्धा आचरण केलं. वाढोवाढी या जीवासाठी रामबळी फिरले, भटकले, भिक्षा मागितली आणि तो आचार आपल्या पृथ्वीतून करून दाखवला. ती जीवाला स्वामींनी ज्ञान दिले आहे. कशासाठी? कारण हा जीव हा संसर्ग सोडून या कर्माच्या पाप आणि पुण्य कर्माच्या हरित होऊन त्यांनी संन्यास घ्यावा. कारण हे जे कसं साधन आहे हे आपल्याला या संसाररूपी भवचक्रातून तारणार आहे. कारण काही लोक म्हणतात की आमच्याकडे फार पैसा आहे, फार अर्थ आहे, आम्ही प्रपंचामध्ये राहून सुद्धा परमार्थ करू शकतो. परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर गदोलायचे भांडारे असतात त्यांना सुद्धा सांगतात की द्रव्य संपत्ती, पुत्र संपत्ती आणि कलत्र म्हणजे पत्नी संपत्ती याने देव न करीजे. आपल्या लोकांमध्ये 2 अंगठ्या किंवा 4 अंगठ्या गळ्यामध्ये चैन सोन्याची असली आपण स्वतःला फार श्रीमंत समजतो आणि त्या श्रीमंतीच्या गाडीमध्येच आपण रममान होतो. आणि रममान असताना आपण इतरांना लेखत नाही. परंतु आपण हा विचार केला का द्वारका सुद्धा सोन्याची होती आणि रावणाची लंका सुद्धा सोन्याची होती. रावणाची लंका जळाली आणि श्रीकृष्ण भगवंताने सुवर्णाची द्वारका निर्माण केली. ती सुद्धा पाण्यात बुडाली. मग आपल्या 4 डोळ्यातल्या 2 अंगठ्याचं आणि गळ्यातल्या चेनेचं आपण कुठे काय केले ते कुठे काय करणार. म्हणून या द्रव्याने कुठल्याच या प्रापंचिक साधनाने आपल्याला देव प्राप्त होत नाही. देव प्राप्त होतो तो या परमार्थामध्ये आल्यानंतर, त्या परमेश्वराला शरण गेल्यानंतर. आणि आजचे ह्या रंजनाताई आहेत, ह्या ज्या आसनावर आज विराजित झालेले आहेत ते आसन म्हणजे तुम्ही बघत असाल तर पांढरा शुभ्र असं वस्त्र आहे, त्यावर पांढरी शुभ्र असे तांदूळ आहे आणि त्यावर त्या आज विराजमान मूर्ती बसले आहेत. मग आपण हा विचार केला पांढरं शुभ्रच वस्त्र का बरं टाकलं, त्याच्यावर पांढरे तांदूळच का बरं टाकले. कारण पांढरं वस्त्र याच्यामध्ये कुठलीही भेसळ नाही. पांढरं वस्त्राला कुठल्याही प्रकारचा डाग नाही, कुठल्याही प्रकारचा कलंक नाही. आणि तांदूळामध्ये स्वनिर्मित तसं तांदूळ शुद्ध असतं आणि त्याच्यामध्ये कुठलाही असा डाग नसतो. आणि म्हणून आज हा युग या प्रपंचामध्ये जाऊन सुद्धा असे स्वतःला डाग लावून घेतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तो मयतो, त्याला वैनत्व येतं. मग त्याला शुद्ध होण्यासाठी त्या ताईचं काल श्री गुरुवर्यांनी यांचं प्रायश्चित्त करून घेतलं. परमेश्वराला त्यांच्यासाठी विनंती केली आणि त्या शुद्ध झाल्या. आणि आज त्या परमेश्वरासोबत एक रूप होत आहे. आणि एक रूप होऊन त्या शुद्ध झाल्या. त्यांना ती पात्रता, ती योग्यता या आसनावर बसण्यासाठी करावी लागली. तशी आपल्याला सुद्धा त्या परमेश्वराचा आठवण करून ती पात्रता निर्माण करायची असते. आणि मगच ते या आसनावर, कारण श्रेष्ठ प्रकारचं आसन आहे. हे साधं सुद्धा आसन आहे. आध्यात्मिक कारण मीरा या सगळ्यांना माहिती आहे. का माहिती आहे? कारण त्यांनी श्रीकृष्ण भगवंताचं नामस्मरण करून एका रंगाच्या वस्त्रांची ते वस्त्र अंगावर परिधान करून आपलं जीवन कंठवलेलं आहे. मग मानव संप्रदायाच्या त्याच्या साधवी आहे ह्या गुलाबी किंवा काळ्या प्रकारचे वस्त्र परिधान करून पंचकृष्णाचं नामस्मरण करीत करीत जे वेळ जसं असेल त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या राहतात. म्हणजे हे त्यांचं तप नाही का, वीरेचं तप आहे. आणि या तपस्वींचं हे तप नाही का, या संतांचं हे तप नाही का. परंतु साधू संतांकडे काही लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा होऊन गेलेला आहे. कारण त्यांना त्यांचं महत्व वाटत नाही. का वाटत नाही? कारण त्यांचं महत्व त्यांनी जाणून घेतलं नाही आहे. फक्त मला कुठपर्यंत बाबा
मंदिराची आरती करतात, घरपूस करतात, आम्ही विडा व्हायला आलो की आमच्यासाठी देवाला प्रार्थना करतात आणि आमच्या नावाचा देवाला विडा वाहतात आणि म्हणतात काय देवा आम्हाला सुख समृद्धी लाभू दे, सुख लाभू दे, आम्हाला आजारातून मुक्त कर. एवढ्यापुरतच आपण साधू संतांना काय केलं आहे, मर्यादित ठेवलेलं आहे. आणि माझं जे बोलणं आहे हे फक्त गृहस्थ लोकांसाठी आहे, कारण इथे जे ज्ञानी सगळे तपस्वी बसलेले आहेत यांनीच मला शिकवलं आणि मी त्यांना काय सांगणार. म्हणून हा जो योग आहे, हा योगाच्या निमित्ताने तुमच्यासोबत मला संवाद साधण्याची गुरुवरांनी एक संधी दिलेली आहे. म्हणून हे जे साधनाची महती आपण जाणून घेतली पाहिजे की संन्यास म्हणजे काय. काही लोक म्हणतात की दोन मुलं आहेत, मुलांचे लग्न व्हायचे आहे. आता मुलं असे सांगायला ते महानुभाव संप्रदायाचे आहे आणि महानुभाव संप्रदायाचा जो उपदेशी आहे, जो साधक आहे, हा निर्विसनी असतो. संप्रदाय जगामध्ये महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे, खूप संप्रदाय आहे. परंतु मग मुलगा शोधताना सुद्धा मुलगी द्यायची आहे त्यावेळेस सुद्धा महानुभाव संप्रदायाचा मुलगा का शोधला जातो, कारण तो एकनिष्ठ असतो, एकनिष्ठ भक्ती आचरतो, तो काही व्यसन करत नाही आणि त्याला जर आपली मुलगी दिली तर आपली मुलगी ही सुखात राहते, अशी लोकांची अन्य संप्रदायाची सुद्धा धारणा आहे. मग ती असं का असतं, कारण आपण जसं आचरण करतो, आपण जसं एकनिष्ठ राहतो, त्या एकनिष्ठतेने आपल्याला हे सर्व प्राप्त होतं. आणि म्हणून आज ह्याच्या रंजनांतरी आहे यांनी संन्यास धर्मामध्ये प्रवेश केलेला आहे आणि म्हणून त्यांनी आपलं हे जे चिंतन आहे त्यांनी स्मृतिस्थळाचा अभ्यास केलेला आहे, ते झालेला आहे. सगळ्या महाराजांच्या पोथी आहेत त्या पोथीतून त्यांना खूप असा भरपूर असा लाभ झालेला आहे आणि वेळोवेळी महाराजांच्या दर्शनाने त्यांच्या मध्ये येणारे जे अनुसरणाचे अडथळे आहेत ते सुद्धा दूर झालेले आहे. आणि त्यांच्याविषयी चिंतन करणारे करंगावचे बाबा आणि सगळं संप्रदायामध्ये जेवढे काही साधुसंत आहेत त्याच्यामध्ये बहुतांश त्यांचा संपर्क आहे आणि या सगळ्यांच्या शुभचिंतनाने आजचा हा सोन्याचा दिवस त्यांच्या जीवनामध्ये आलेला आहे. आणि त्यासाठी मला सुद्धा त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत की असा जो हा तुम्ही दृढ निश्चय केलेला आहे, दोन मुलांचे लग्न न होता तुम्ही, कारण आईची ममता असते की आमच्या मुलांचे लग्न झाले पाहिजे, सोन बघितली पाहिजे, परंतु यामध्ये त्यांनी कुठलंही अस्मानावर न ठेवता हा दृढतेचा निश्चय त्यांनी केलेला आहे. जसं हिराईसा काय करतात की दामोदर पंडितांना सांगतात की तुम्ही मुलाचा विवाह करून या आणि मी जाते, आणि गेल्यानंतर संन्यास देतात. आणि मग दामोदर पंडित काय करतात की मुलाचा विवाह झाला तरी घरीच राहतात. घरी राहिल्यानंतर हिराईसा काय करतात की भटू येत का बरं नाही, मग त्यांना एक पत्र पाठवतात की ज्या चुलीवरची खीर खाल्ली त्या चुलीवरची काही राख खावी. आणि म्हणून जे मागे नानाचे राहिले आहेत काही दिवसानंतर रंजनाताई सुद्धा त्यांना असा एक मोबाईलवर मेसेज करेल की बाबू तुम्ही असा या आता त्या त्यांच्याही लवकर होईल अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी मला अध्यक्षांनी आणि गुरुवर्यांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, आपल्यासोबत संवाद साधण्याचा योग आला. अध्यक्षांचे आभार त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. त्यानंतर आपले सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि जे आलेले पाहुणे आहेत, ग्रस्त आहेत, त्यांना धन्यवाद देतो की आपण वेळ करून या कार्यक्रमाला उपस्थित आहात. त्यामुळे आपल्याला सुद्धा हा या ठिकाणी अनुसरण सोहळा बघण्याचा योग आला आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि लांबलेल्या 2 शब्दांना पूर्ण देतो. आणि बोलता माझ्याकडे काही आवाजाने चुकलं असेल तर आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो. आपण अंतःकरणाने मला क्षमा करावी आणि सगळ्यांना प्रणाम करतो. धन्यवाद दादाजी आणि दादाजींच्या विचारासाठी आपण सर्वांनी पुनश्च एकदा टाळ्या वाजवा.
आता काय सांगतो डायरेक्ट काय होता दादा म्हटले होते तिथे बसले होते मी सांगितले की तुम्हाला आता बोलायचं आणि तेव्हा टाइम झाला होता 11:18 आणि आम्हाला चिंता होती की ही सर्व वेळ कशी करायची आता कशी भरून काढायची आणि मी कमी बोलणार होतो आणि दादांना सांगितलं तुम्हाला बोलावे ते म्हणे मी 5 ते 7 मिनिटं बोलले बघता बघता 10 ते 15 मिनिटं बोलले आणि उत्तम बोलले स्मृती विचार आचार वीरचरित्र अनेक उदाहरण देऊन दादांनी आपल्याला बरेच काही सांगून गेले म्हणून मी सांगितलं की आपल्याला दादांच्या विचारासाठी टाळ्या वाजवायच्या दादांनी सांगितलं आमचे देवराम भाऊ तुम्हाला हे दादांनी सांगितलं आता आमच्या हिरायचं आल्या आता पंडित वासांची बारी आहे तुम्हाला यायचं आहे ते आता तयारी तुम्ही करायची एक मुलगा आहे का 2 आहे पंडित वासांचा एक राहिला होता तुमचे दोन्ही आहेत का दोन्हीचंही यावर्षी होऊन जातं पुढल्या वर्षी तुम्ही इथं असो आणि यानंतर आपले विचार व्यक्त करतील आदरणीय तपस्विनी पूजनीय बाईजींना विनंती आहे आश्रमातील बाई महानुभाव आश्रम शिक्षण संस्था वाघोरी या आश्रमातील आदरणीय श्रद्धेय तपस्विनी बाईजी विनंती आहे आपण आपले विचार व्यक्त करण्यासाठी यायचं आहे बाईची पोहोचेपर्यंत एक गोष्ट सांगतो तुम्हाला बरं का बाईची पोहोचेपर्यंत आता बाईची यायला 2 मिनिटं तरी लागतील बरं का माणसाच्या जीवनात एक ज्ञान असावं नाही पूर्ण अज्ञानी असावं अन्यथा ज्ञानी असल्यावर कसं होतं आश्रमस्थ विद्यार्थ्यांसाठी संत मंडळांसाठी ही गोष्ट नाही ही बाहेरून आलेल्या मंडळीसाठी सांगतो एकाचा वेळ आहे माझी तुम्ही देवघरात तोपर्यंत मी यांना गोष्ट सांगतो एक वेळचा प्रसंग आहे मी रेल्वेने प्रवास करत होतो आणि एक माणूस होता त्याला 2 पत्न्या होत्या आणि ते तिघही प्रवास करत होते आणि त्या माणसाला एक पत्नी सुशिक्षित मिळाली होती जी बरीच शिकलेली होती इंग्लिश वगैरे येत होता आणि एक जी होती ती अडाणी घरची होती मग तो तिथे आला आणि त्या शिक्षित बाईला जी सुशिक्षित होती तिला विचारलं तुम्ही कोण कोण आहात ती म्हणली मी आणि हे माझे मिस्टर आहेत बरं आता ती म्हणली की होती मला ठीक आहे आता शेजारी दुसरी पत्नी बसली होती ती अडाणी होती आता अडाणी पत्नीला विचारलं आपल्याला येत नाही ते शांततेत बसावं ना तिला विचारलं त्याविषयी तुम्ही कोण कोण आहात ते म्हणे मी त्यांचं मीटर आहे ते माझं वायर आहे बरं का असं माणसाच्या ठिकाणी ज्ञान नसलं की असं होतं आज ज्यांचा दीक्षाविधी आहे त्या पूर्ण तत्वाला जाणून समजून उमजून संन्यास धर्मामध्ये पदार्पण करत आहेत त्यांचा तो संन्यास ईश्वर स्वीकारत घेणारच आहे आणि यानंतर आपले विचार व्यक्त करतील परमपूजनीय आदरणीय तपस्विनी बाई इस दास की है अर्जी आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना नहीं प्रभु जी भूल जाना जब प्राण तन से निकले जब प्राण तन से निकले सर्वदेशी आजची सभेचे अध्यक्ष परमपूजनीय परम आदरणीय प्रातस्मरणीय VIT निवासी बाईजी वाघोरी आश्रमाचे संचालक ममडुर्वरे प्रातस्मरणीय परमपूजनीय गुरुवरे मामाजी आणि उपस्थित संत महंत आणि गुरु भगिनी आजच्या दीक्षा अवसराचा हे सोहळा संपन्न आहे दीक्षाविधी हे मी भाग्याने प्राप्त होते कारण प्रपंच सोडलेली अवघड आहे जो प्रपंचात पडलेला आहे त्याला प्रपंच आवडते आणि ती आवडी हळूहळू
श्री मुखाचे लेखनामध्ये त्यागाचे प्रकार सांगितलेले आहेत. श्रेष्ठ प्रकारचा त्याग सांगितला आणि निम्न प्रकारचा त्याग सांगितला. मळगत त्याग, मळ त्याग, सात्विक त्याग, निष्ठ त्याग आणि स्वदेव त्याग. उत्तम त्याग तर भाग्यवानाला मिळते. जैसे की स्वामीचे काळात भंडारा बनवणारे भंडारिका केवळ स्वामी त्यांच्या घरी गेले आणि स्वामींना पाहिल्यावर त्यांना प्रतीती आली की सर्वस्व जो कोणी आहे मुलीच आहे, विद्वान होते. आणि क्षणही लावला, एक क्षणही लागला नाही, स्वामी सोबतच निघाला. ते मी त्यागी होते. त्यांनी भी विचार नहीं केला की मागे काय होईल. माझी पत्नी आहे, एक पाठानुसार त्यांचे आई वडील भी होते. हे उत्तम त्याग. माझे पूर्वीचे वक्ताने सांगितला की त्याचे 2 मुलं आहे, त्यांच्या लग्न व्हायचे आहे. चरित्राची जर आठवण केली तरी चरित्र स्वामींचे असताना घडलेलं आहे. बडो वासनने सर्व त्याग करून ज्यावेळी स्वामीच्या संधानात आले, अनुसरण झालेलं आहे. त्याच्यानंतर एक वेळ पीठ माती वाहत होते तर पावसा काय म्हणते हे काही केला नागल्या सगळ्या सोडून आला मागे. त्यांची काही तुम्ही फिकर केली नाही, काळजी घेतली नाही. ते कसे खात असेल, कसे राहत असेल, त्यांची व्यवस्था कोण करत असेल. स्वामी ऐकत होते. स्वामी काय म्हणाले, ज्यावेळी गरीबचा हा काळ येईल, गरीबचा म्हणजे काय, ज्यावेळी तुमची मृत्यूच्या वेळ येईल त्यावेळी ज्यांच्याविषयी तुम्ही सांगता येते आहे की ब्राह्मणाला तुम्ही अग्नीचे तुम्ही फेरे घेतले होते, त्यावेळी काय म्हटले होते, 7 जन्मच्या आत्मा तुमच्या संबंध आहे. कोणी राहतो का. ज्यावेळी मृत्यूच्या काळ येते त्यावेळी एक क्षणही लागत नाही आणि आपण विचार करण्याला आपल्याला सवड नसते की मागे कोण राहिला, आपल्यासाठी कोण रडतो आहे, तिच्या काय होईल, कधी चिंता केली का. मग आता आपण गावात चिंता करायची. या आत्माचा संबंध परमात्माशी आहे. ज्यावेळी आपण आत्माचा संबंध परमात्माशी जोडतो त्यावेळी आपल्याला माझी फिकर बिलकुल केली पाहिजे. ज्यावेळी तुमचं लग्न झालं तुम्ही दुसरी घरात गेले त्यावेळी तुम्ही आई बाबाच्या विचार केला होता, त्यांना मी किती प्रिय होती, माझ्याशी किती स्नेह होता, आता माझी सोय राहू शकते का. तुमचे प्रेम कमी कमी होत जाते आणि तुम्ही इकडे वळून लागता. आता तुमच्या हे संसार होता. मग ज्यावेळी आपण संसाराचा त्याग करतो त्यावेळी आपण हे विचार का करतो की मागच्या वेळेचं काय होईल, जे होईल ते होईल. रात्री झोपेचं काय उठले नाही तर मागच्या वेळेचं काय होईल आपण विचार करतो का. जन्माचा तर एक वेळ आपण सांगू शकतो पण मृत्यूच्या कोणी सांगू शकत नाही. रात्री झोपले सकाळी उठले नाही हे आपल्याला नाही माहिती. स्वामींनी दोन्ही टोक सांगून दिलेले आहे. उत्तम त्यागाच्या आणि शेवटच्या त्यागाच्या. उत्तम त्यागाने सांगितलं की 12 वर्ष झाले परमेश्वर बोध देतात, ज्ञान देतात आणि तो लगेच की कोण माझे आई बाप आहे म्हणून तो संसाराचा त्याग करून निघून जातो. आणि शेवटच्या त्याग सांगितला ते पैसा सारखा. कुस्तीचा सांगितला, कुस्तीचा दृष्टांत सांगितला की शेवट तो कुस्ती संसाराचे योग्य राहिला नाही. तिचे घरचे लोक त्याला तुदू करतात आणि म्हणतात मग थोडी तुझी मृत्यू कधी होईल. याचा अर्थ काय आहे, जोपर्यंत तुम्ही संसाराच्या कामात येता तोपर्यंत संसार तुमचा आहे. ज्यावेळी तुम्ही संसाराच्या कामात राहिले तर संसार तुमचा आहे. एक पंजाबीमध्ये 2 लाईन सांगितलेल्या आहेत. शेवटचा
चौथी अवस्था ज्यावेळी माणसाला प्राप्त होते, 100 वर्षाचे आयुष्य आहे. जर 25-25 वर्ष लावले तर 75 वर्षाच्या तुमची शेवटची अवस्था असते. चौथी अवस्था ते रोग ने पाया घेरा मनवा. चौथी अवस्था म्हणजे 75च्या पुढे ज्यावेळी तुम्ही गेले तर सर्व प्रकारचे रोग मनात घेऊन घेतात. कोणाला बीपी आहे, कोणाला शुगर आहे, कोणाला हार्टची प्रॉब्लेम आहे, कोणाला मणक्याची प्रॉब्लेम आहे. कोणता रोग त्याचा होत नाही, रात्री झोप येत नाही, बीपी वाढून जाते, कमी होऊन जाते. हे कधी सुरू होतात? तरुण अवस्थेमध्ये होत नाही. चौथी अवस्था ते रोगाने पाया घेरा मनवा. आपले मनाला धिक्कारतो की आपली रोगाने इतका ग्रसित झालेला आहोत की माझे घरीचे लोक काय म्हणतात. चौथी अवस्था ते रोगाने पाया घेरा मनवा. एकूण स्टँड इकडे वाटा ओ सारी कहंदे कद छडेगा साडा घेरा मनवा. सारे म्हणजे आपले परिवार आहे, जवळचे मुला मुली सर्व जे काही आहे तुमचे बहीण भाऊ. एक प्रति पती मी शेवटमध्ये काय म्हणतो की आता आमच्या पासून तुमच्या पिछा कधी सुटणार आहे, कधी तुम्ही म्हणणार आहे. शेवटी तुमच्या म्हणण्याची अपेक्षा करतात, प्रार्थना करतात, कारण तुम्ही त्यांचे गावाचे राहिले नाही म्हणून. मग कोण आपला आहे ज्याच्यासाठी आपण इतका थांबतो, आपलं जीवन संसाराला देऊन टाकतो, प्रपंचाला देऊन टाकतो, शेवटी ते आपले होत नाही. एक आजी होती आणि त्यांच्या पती म्हणजे आजी आणि आजोबा दोन्हीमध्ये खूप प्रेम होता. ज्यावेळी आजोबा सरले तर आजी खूप रडू लागली आणि काय म्हणते, जे जे यांना आवडत होता ते तुम्ही सर्व त्यांचे जिथे त्यांना दफनायचे आहे तिथे टाका, अंबा टाका. मग एक चांगला जाणकार होता तो म्हणजे फुलंही आवडत होती, तुला मी टाकलं नको. म्हणजे ही आपली आवडी, हे आपला लागेपण, हे आपला प्रेम संसार असाच आहे. म्हणून स्वामीचे सांगितल्याप्रमाणे दोन्ही लोक आहेत. आज आमची आई समान म्हणजे रंजनाताई यांनी संसाराचा त्याग करून परमेश्वराची शरण आलेली आहे. हे अशा प्रकारच्या त्याग परमेश्वराला मान्य आहे, कारण ते माणसाला स्वामी गोष्टीचं निर्पण केलं यासाठी केलं, कारण तिच्याकडे काहीच नव्हतं. बाबा बाबाच्या नाव होती आणि ते 2 मिनिटं जेवायला देत होते, म्हणजे भांडे वाटत होते, काम करत होती, बिना बाबाच्या ओरडत देतो, कोण खायला देतो. त्यावेळी स्वामीने त्यांना सांगितलं की तुमच्याकडे काहीच नाही आहे, तुम्ही देव माझा मी देवाला ते तुमचं आपले मनामध्ये वासना ठेवली. जसे कृष्णाने सांगितलं माझ्याकडे काही शरीर केले सोपे नाही. तसे परमेश्वर म्हणतात तुमच्याकडे काही नाही, वासनाही म्हणजे तुम्ही काय करून गेलो. कमीत कमी वासनेचा समर्पण करा. बिना समर्पण केल्यावर काहीच होणार नाही. तुम्ही संसाराला एकदा समर्पित केलेला आहे तर संसार तुम्हाला मानतो. ऐसे परमेश्वराकडे आल्यावर काही ना काही समर्पित करा. दादा एक म्हणून मी आपले 2 शब्द बोलून इथेच विराम देते. भगवान श्री सत्यनारायण स्वामी धन्यवाद भाईजी. आणि यानंतर आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत, ज्यांच्या विचाराची, ज्यांचे आशीर्वाद विचार लाभणार आहेत, असे परमपूज्य आदरणीय श्रद्धेय महाराष्ट्रातील सर्व गुरुवर्य मामाजी यांना
दंडवत प्रणाम. आजच्या सभेच्या अध्यक्षा आदरणीय बाई आणि उपस्थित सर्व श्री सर्व पूजनीय वंदनीय संत बंधू भगिनी वासवी आणि बालगोपाळांचा आपण उल्लेख करत असतो, कारण त्यांच्या स्वतंत्रतेवर आपण व्याख्यान करून आहे. तर मी माझे विचार अध्यक्षाच्या भाषणामधून काही वाटत. तर आजचे जे नवदेशित आहे त्याचं नाव राधाबाई. आणि एकूणच त्यांचं अनुसरण शिक्षक राहील एक याबद्दल मी श्रीचरणी प्रार्थना करतो. आणि बाकीचे विचार या मला व्याख्यान वेळ दिला आहे ते वेळेआधारे देता येणार नाही. कोणाला येत अपेक्षा सकाळ संध्याकाळ वास्तविक लोक आहेत ते वास्तविक लोक काय आता सांगितलं नवीन 6,000 रुपये घेतात. त्यामुळं त्यांनी त्याच्यावर बघून त्याचा लाभ घ्यावा. बाकी मी मानव वेळ आहे तो इथे आहे. भगवान पहिली वेळ अशी आहे माझी, मामाजींचं भाषण झाल्यावर मी व्यासपीठाला. मामाजींच्या भाषणाच्या नंतर आम्हाला व्यासपीठाला यायला पहिली वेळ आहे माझ्या जीवनातली. मी अनेक वेळा या व्यासपीठाला आलो, परंतु मामाजींचं भाषण होतं आणि बसायला मोठाने सभा संपली. परंतु यावेळेस आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय बाईजी अध्यक्ष असल्यामुळे मला या स्टेजवर येण्याची संधी मिळाली, म्हणून मी बाईजींना दंडवत प्रणाम करतो. आणि यानंतर आपल्याला आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय बाईजी या सोहळ्याच्या अध्यक्ष आहेत. आपल्याला अध्यक्ष विचार ऐकायचे आहेत, म्हणून मी बाईजींना विनंती करतो आपण आपल्या विचारांना प्राधान्य द्या. बाईजी आणि बाईजींच्या विचारांचा आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं. शरणागताच्या वज्रबंधू आताच्या उभारू तोलमी कृपेच्या सागरू श्री चक्रधरी श्री सर्वेश्वरू
श्री चक्रधर स्वामी की जय। आज रांगोळी इथे महानुभाव ब्रह्मविद्या शिक्षण संस्था इथे आज अनुसरण विधी होत आहे। तर या अनुसरण विधीत मी सौभाग्यवती रंजनाबाई दराडे यांच्या अनुसरण विधी आज फार सुंदर आनंदाचा दिवस की एक जीव स्वामी श्री चक्रधरांच्या जीव उद्धरण व्यसनाचे पात्र होऊन त्यांची शरण ग्रहण करतात, चित्तरिक्त काया परमेश्वरस अर्पण करतात, सुंदर त्याग उत्तम त्याग करून आज मामाजीच्या मध्ये मला या ब्रह्मविद्या शिक्षण संस्थेचे जे संचालक आहेत ती प्रतिभा संपन्न आणि सर्व दैवी गुण संपन्न महाराष्ट्र अधिकारी त्रिगंडी आणि अनेक जीवना वेद बोध अनुसरण अशी पात्र करतो। जवळजवळ 60 वर्षापासून अथक या कार्याचे स्वतःला वाहून घेतलेला आहे। स्वामी श्री चक्रधरांची अतिशय त्यांच्यावर कृपा आहे, त्यांनी कृपा अर्जित केलेली आहे, पाठीशी तर अनेकांचे तिप्पत दर्शित आहेत आणि त्यांना केवळ दुर्गात छंदा लावायला पात्र करते हे चतुर्विध मार्ग म्हणणे त्यांच्या सन्निधानात राहून त्यांची सेवेत राहून अत्यंतिक श्रद्धा जी गुरुच्या ठिकाणी असली पाहिजे की गुरुचे शब्द म्हणजे पाषाणावरची रेघ, त्या रेघाचे कधी ओलांडणे असे सर्व त्यांच्या सन्निधानात असलेला हा चतुर्विध मार्ग आणि ते या कार्यक्रमासाठी आलेले केवळ गाव म्हणून आलेले, खरंच गाव म्हणून आलेले परमपूज्य आदरणीय महंत परमपूज्य आदरणीय संतराज कपाटेजी, परमपूज्य अजून संत महंत अनुसरण विधीसाठी उपस्थित नाशिक आणि इतर गावावरून आलेले, तर हे सर्व माझे अचित होते। आज हा स्वर्णिम दिवस आहे। तर 8 साली रंजनाबाई आणि त्यांचे मालक सांगताई आल्या होत्या, शुभंगी सांगताई आल्या आणि त्यावेळी ते रंजनाताई म्हणाल्या की अशी माझी जी आहे ती अनुसरण विधी ठरली आहे। मामाजीने ठरवली 29 तारखेला तर तुम्ही अवश्य या, असं त्यांनी दंडवत घातले। तर मलाही आनंद झाला किंवा मी अवश्य येईन आणि तर
असा उत्तम त्याग आणि त्यांना ब्रह्मविद्याशास्त्राची खूप छान त्यांनी त्यांची जिज्ञासा पाहून की अजूनही मला जे आहे अजूनही अट्रॅक्ट झाले त्याचं की सुंदर त्यांनी जिज्ञासा केली. जिज्ञासा कशी असावी, समर्पणाची वृत्ती असावी ससिक राज्याची आणि जिज्ञासा मजलत यावी महातम्याची. नागांतिकेची आस असावी, भाव असावा अवसरच, भाव असावा साधेच. मलिन माती म्हणते तू पेर मोक्षाचे दान. तर असे मोक्षाचे दाणे पेरणे जिज्ञासिक वृत्तीची निरंजनताई त्यांच्या आता मामाजीने अनुसंधानानंतर त्यांचे नाव परिवर्तन केलं तर कस्तुरी राधाताई. त्यांचा त्याग उत्तम त्याग तसे विराजाची आठवण येते. वटवासाच्या सन्निधानात विराजा त्यांनी कसे जे ममतेचा त्याग केला तर वटवासाला आणि मंडळीला पंडितला गुरुकुलात त्यांनी दंडक घातले, निमंत्रण दिलं. वटवास आले त्यांच्यासोबत मंडळी आणि ती हिरायसाबाई स्वयंपाक करता करता ती मुलीकडे बघायला गेले तर काय म्हणाले की ती मरण पावली. तिच्यावर पांघरून टाकून दिलं पण स्वयंपाक करायला लागला. वटवास आले त्यांच्यासोबत गुरुकुल मंडळी त्यांना अत्यंत श्रद्धे भावपूर्वक त्यांनी जीवन घातलं, सर्व विधी केली. आपल्या पतीलाही सांगितलं नाही, पतीलाही सांगितलं नाही कशी मुलगी आहे मरण पावली. आणि विशेष म्हणजे सर्वांना जीव घातल्यानंतर ती स्वतःही जेवली आणि मग नंतर ती रडते आताच होती. वटवास म्हणतात आता ही संगर्भ रूपाने आठवते. वास्तविक त्यांनी ममतेला जिंकून घेतली. ममता जिंकणे फार कठीण आहे. अर्जुनाने ते युद्धाचा नकार केला ममतेचा. तर सर्व गीता उपदेश ऐकल्यानंतर तेव्हा अर्जुन म्हणतात नष्टो स्मृतिर्गत्वा. माझा आता मोह नष्ट झाला, मी गोष्ट संभ्रमित झालेला आता शुद्धी झाली. काय करणार करिष्ये तव वचन. आता तुम्ही जे म्हणणार ते मी करणार. तर ताईने जिंकून घेतलं आणि त्यातले देवराम सरकार म्हणजे तुमचं काय ती म्हटली आता शपथी तर गेली, आता त्याचं उलटा करायचं म्हणजे 65. 2 मुलं आहेत त्यांचं लग्न करून आणि मोठे आनंदाने त्यांनी परवानगी दिली मुसलमानची. कसे त्यांनी
हे विषय नष्टत्व आणि विषय विरत्व येतायचं ठिकाण. ते दराडीदारा तेही म्हटलं की त्याच्यासारखं नाही करायचं. यांना निरोप पाठवावा लागेल की ज्या चुलीची खीर खाल्ली त्याची राग खायला घ्यायचं नाही. सुपारी ठेवा. 6 महिन्याच्या आत मुलाचे लग्न झाले तर झाले, तर तुम्ही. तर आज आनंदाचा दिवस. आजी राधाताई त्यानुसार स्वामी श्रीकारांत स्वामी त्यांना प्रेमदायी इष्टदायी करतात. त्यांनी आपला देही परमार्गासाठी जिजावं. परमेश्वराची कृपा आणि गुरुची प्रसन्नता, परमार्गाची प्रसन्नता त्यांना लाभावी. प्रेमदायी इष्टदायी क्रिया स्वामी श्री चित्रधराने घडवाव्या. त्यांना आम्ही अनिष्टापासून वाचवावं. सदैव परमेश्वराची कृपा, गुरुची प्रसन्नता, मामाजीचं संविधान त्यांना लाभलं. थोर संविधान, थोर पात्राचं महाराष्ट्र अधिकरण असे सत्पात्र साहित्याचार्य त्यांचं संविधान लाभलं. या भाग्याची गोष्ट. तर त्यांना शुभेच्छा देत मी आपले 2 शब्द संपवते. वेळ झाला. श्री चक्रधर आणि आता बसायला